राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणार आहे। 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी संदर्भातला अहवाल येईल। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही चर्चा करू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 2000 कोटींचे अनुदान रखडविले। कृषी विभागाच्या अनुदान प्रस्तावांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होते। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शासन अशी टिमकी राज्य सरकार वाजवत असताना दुसऱ्या बाजूला विविध कृषी योजनांच्या निधीच्या मागणी प्रस्तावांकडे पद्धतशीरपणे टाळाटाळ केली जात आहे। मार्च एंडच्या आत 2000 कोटींचा निधी न मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी ताटकळत राहावे लागणार आहे, अशी आता स्पष्ट दिसून येत आहे। अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये राज्याची आघाडी कायम असून प्रक्रियेमधील गुंतवणूक 3000 कोटींच्या पुढे गेलेली आहे। MSPला कायदेशीर हमी, संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली जाते। दरामध्ये स्थिरता, प्रतिगाडीस 23 ते 25 हजार रुपये मिळत आहे। महिन्याअखेरपासून बियाणे खरेदी सुरू होणार। फेब्रुवारी अखेरीस बियाणे खरेदी प्रारंभ होणार आहे। देशामध्ये कापूस आवकेमध्ये घट झालेली असून शेतकऱ्यांकडील साठा आता संपत आलेला आहे। शेतक्रांती 2.0 मुळे दुग्ध उत्पादकांना मिळणार बळ। महिलांच्या समीक्षीकरणासह दुग्ध सहकारला चालना मिळते। कसारा मनमाड वेगवान झालेला असून 3री ते 4थी लाईन मंजूर करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आलेली आहे। पालघर, घोटी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर हायवेच्या चौपदरीकरणाला सुद्धा मान्यता मिळाली। समृद्धी महामार्गासाठी महत्त्वाचा ठरणार। पंतप्रधानांना घेऊन महामार्गावरती उतरले हवाई दलाचे विमान। सीमेवरील चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देणार भारत। मानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक होणार। व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होणार। DGCAचे आदेश। मजुरांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम गेलेली असून CBIकडून चौकशी करण्यात येते। दोघांना दिल्लीमध्ये बोलविले। प्रतीचे दर गडगडले असून 2300 रुपयांची घसरण झालेली आहे। आवक मंदावली, शेतकरी सावध। 123 कोटी खर्च होणे बाकी असून कामे मार्गी लागणार तरी कधी। केवळ 110 कोटी रुपये खर्च। निधी खर्च सुरला 1.5 महिन्यांचा कालावधी। राज्याला योग्य सल्ला मिळणार। कॉल सेंटरमुळे शेती आता फुलणार। केंद्र शासनाचा नवीन उपक्रम। आधुनिक तंत्रज्ञानासह तज्ज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार। नाफेड केंद्रामध्ये केवळ 41% शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली जाते। रोख रकमेची गरज आणि प्रक्रियेमधील विलंबनामुळे हमीभाव योजनेच्या नोंदणीला मर्यादित प्रतिसाद मिळतोय। सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार सुरूच असून नाफेड केंद्राची प्रक्रिया अडचणीमध्ये सापडली। बाजारभाव घसरल्यानंतर हमीदराने खरेदीस मुदतवाढ देण्याची होते मागणी। बाजारामध्ये आवक वाढताच सोयाबीन दरामध्ये घसरण सुरू झालेली आहे। वाशिम जिल्ह्यातील चित्र, शेतकऱ्यांना घ्यावी लागणार खबरदारी। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळख। शासकीय योजनांच्या लाभासाठी हे सोयीचे होणार। 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणी। कोंडोली परिसरातील शेतरस्त्यांची दुरवस्था झालेली असून शेतकरी हवालदिल झालेले आहे। शेतामध्ये जाणे कठीण, दुरुस्तीची मागणी केली जाते। तर उत्पादकांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची मागणी केली जाते। भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। पूरग्रस्तांसाठी शेतकरी संवाद यात्रा। शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास प्रशासनाविरोधामध्ये आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तालुक्यामध्ये परप्रांतीयांच्या 3448 बोगस जन्म नोंदणी। बिहारमधून पासवर्ड हॅक। लोकसंख्या 4500 आणि 4 महिन्यांमध्ये मुले जन्मली 3448। नवीन गहू ज्वारीची पहिली खेप जाधववाडी बाजारामध्ये दाखल झालेली असून जुन्या मोढ्यामध्ये नवीन ज्वारी। ऊस हार्वेस्टर यंत्र खरेदीसाठी केंद्राचे 35 लाख रुपयांचे अनुदान। आतापर्यंत राज्यामध्ये 600 हार्वेस्टरची खरेदी। घटत्या ऊसतोड मजुरांना पर्याय। 3 जिल्ह्यांमध्ये 30 हार्वेस्टर खरेदी। बीड जिल्ह्यामधील 7540 शेतकरी 30 कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। निधीसाठी कृषी कार्यालय आयुक्ताला साकडे घालण्यात आले। अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये 35,000 महिलांना संधी मिळणार। त्रुटी सुधारण्यासाठी 31 मार्चची मुदत आहे। जालना जिल्ह्यामध्ये डबल ट्रॉलीने सर्रास ऊस वाहतूक होते। गंभीर अपघाताची भीती असून जाफराबाद तालुक्यामधील माहोर परिसरामध्ये डबल ट्रॉलीसह ट्रॅक्टर धावतय सुसाट। कारवाईची मागणी केली जाते।
आटेपूर येथे चिया सीड लागवडीमधून शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग यशस्वी झालेला आहे. चिया सीड पिकाच्या यशस्वी प्रयोगामधून नफ्याची संधी. बाजार समितीमध्ये सोयाबीन तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतोय. तुरीचे दर 9,000वरून आता 8,000च्या घरामध्ये पोहोचले. हजारो रुपये घेतले पण 12वीमध्ये पास कसे करणार? कॉफीमुक्त अभियानाने लावला गैरप्रकारांना चाप. धाराशिव जिल्ह्यामध्ये महारेशीममधून होणार 1,900 एकरवरती रेशीम शेती. शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणार. वेतनच नाही तर मुलांचे शिक्षण, औषध पाणी कसं करायचं? 621 ग्रामपंचायतीचे 1,250 कर्मचारी आहेत वेतनविना. अहवाल गेला की गायब झाला. 5,49,00,000 कमी कसे झाले? कृषी सहाय्यक तलाठ्यांचा अहवाल बदलला कोणी? अनुदानासाठी अजून किती वर्ष लागणार? सेलू बाजारपेठेमध्ये 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी. गतवर्षी 3,92,000 कापसाची खरेदी. कामगारांच्या संपाने जिओ टेलिकॉमचे नेटवर्क कोलमडलेले आहे. 18 जिल्ह्यातील कामगार आंदोलनामध्ये पुसद, वाशिममध्ये गुन्हे दाखल झाल्याने आंदोलन चिघळले. घरकुल लाभार्थ्यांना वर्क कोड जनरेट करून अनुदान वितरित करा. खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदनामधून घातले साकडे. यवतमाळ जिल्ह्यातील वित्तीय संस्थांची कुंडली महासरकार पोर्टलवरती दिसणार तरी कधी? 15 डिसेंबर रोजी संपली डेडलाईन. सहकार विभागाच्या कारवाईकडे नजरा. संस्थेमध्ये हालचाली. जिल्हा बँकेमध्ये 96,000 पीक कर्ज खातेधारकांचा डेटा अपलोड करण्यात आला. सुटीच्या दिवशी सुद्धा काम. बँकेचे कर्मचारी ऑन फील्ड. अतिरिक्त 5 लाख टन साखर निर्यातीचे दर स्थिरवण्यास मदत होणार. निर्यात खुलीचा लाभ साखर कारखाने निर्यात करणार का? दुपटी भूमिकेचे नुकसान. रेशन दुकानांमध्ये पॉस यंत्राला आता वजन काटे जोडणार. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभार्थ्यांची फसवणूक थांबवणे मुख्य उद्देश आहे. आंबा करपला असून डोळा ओलावला. निसर्गाच्या कोपाने घास हिरवला. बळीराजा हवालदिल झाला. मोहर जळून खाक झाल्याने बागायतदार संकटामध्ये. तहसीलदारांना साकडे. भरणीच्या वेळी गहू हरभरा ज्वारीला पाणी देण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. कृष्ण कालव्यामधून सोडले. आवर्तन पिकांना उपयुक्त. पपईला 10 रुपये 40 पैसे किलो दर. दर नियंत्रण समिती सदस्य व व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. पपई तोडीला झाली सुरुवात. जळगाव जिल्ह्यामधील 60,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा. गुलाबराव पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. सिंचनासाठी गिरणा धरणामधून सोडण्यात आले 3रे आवर्तन. पिण्यासाठी जलसाठा असणार राखीव. भुसावळ तालुक्यामध्ये थकबाकीपोटी 30 मोबाईल टावर केले सील. महसूल विभागाची धडक कारवाई. लाखोंच्या थकबाकी वसुलीसाठी प्रशासन आक्रमक झाले. 11% पाऊस पडून सुद्धा नद्या आटलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये 329 गावांवरती टंचाईची सावट. एकूण 187 गावे आणि 142 वाड्यांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. प्रशासनाच्या टंचाई आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा. विहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाला शेतकऱ्यांनी लावला ब्रेक. दापुरा शिवारामध्ये शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहणास केला विरोध. अपेक्षित मोबदल्याची मागणी केली जाते. खेडा परिसरामध्ये 2,51,00,000 रुपयांचा निधी पडून आहे. शेतकऱ्यांनी KYC न केल्यास अनुदान परत जाणार. वीज पुरवठ्यामुळे रब्बी पिके संकटामध्ये सापडले. शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयावरती धडक. कापसाचे भाव घसरलेले असून हंगाम सुद्धा यंदा 2 महिने आधी संपणार. भाव वाढल्यानंतर 8 दिवसांपासून सुरू झाली घसरण. CCIचे केंद्र महिनाअखेर होणार बंद.